86 धावा बघा मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये ज्याने उभारले होते ना ती सलामीची जोडी आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या यष्टीच्या परास बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलची खोड पहिल्या चेंडूवर करण्यात आली. अव्वंदरच्या धावेने डावाचा शुभारंभ होताना पाहायला मिळतोय. मेगा फायनल ग्रँड फायनल एसपीएल सीझन 3 तुम्ही आम्ही अनुभवतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित ही लाख मुलाची स्पर्धा आपल्याला संपूर्ण ही स्पर्धा जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरच्या या वर्तुळाकार मैदानातून अनुभवायला मिळाली. आणि आता जर आपण पाहिलं ना तर विद्युत प्रकाश झोतातील हे सामने तुम्हाला सर्वांच्या भेटीला आलेत. दरम्यान धावचीची अपील केली गेली आहे. पंच डिसिजन रेफर करतायत. नॉन स्ट्रायकर एंडला किशोरला आपण पाहतोय. नक्कीच धावचीची अपील करण्यात आली आहे आणि धावबादचा चेक केला जाईल. थर्ड अंपायर इन ऍक्शन पाहायला मिळतील. परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये जर फलंदाज धावबाद झाला नाही त्याची तर काय परिस्थिती होईल. नक्कीच विनोद शिर्के आणि किशोर कदम ही नॉन स्टॉप रिदमिक बॅटिंग आणि आज संपूर्ण दिवसभरामध्ये जबरदस्त खेळ त्यांनी साकारलाय. अगदी आपण पाहिलं तर थर्ड अंपायर पंचांच्या भूमिकेमधून आम्हाला अपडेट केले गेले. इट्स नॉट आउट रन कंप्लीट खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन झाले. किशोर कदम आणि विनोद शिर्के अशी सलामीची मागच्या मॅचची अनबिटन जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्क्रीनवर आपण पाहताय चैतन्य दादा रांगणीकर साहेबांचं खरं तर आपण खरं तर मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करूया. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला कॅश प्राइज 35,000 रुपये त्याचबरोबर मालिकावीर गोलंदाज फलंदाज यांच्यासाठी ट्रॉफीज ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केले गेले त्यांचा आपण ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण त्यांचं खरं तर मनापासून आभार आणि कौतुक करूया. स्क्रीनवर आपल्याला संपूर्ण कोर कमिटी सदस्य चंद्रकांत मोरे साहेब आणि संपूर्ण चर्चा रंगवत असताना या मॅचला ते एन्जॉय करतायत. जाऊया फिर क्रीडांगणाकडे. मॅच आपण एन्जॉय करताय. आई जननी माता चरी वर्सेस टीम नरवीर ग्रुप उमरठ. स्पर्धेतील दोन सर्वोत्कृष्ट संघ आज अंतिमच्या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. आदेश तुडीलकर अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्याला मिळालाय. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहिलं ना तर विनोद शिर्के फलंदाज आहे जो अनेक स्पर्धांमध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सर्वाधिक मालिकावीराचे पुरस्कार याच खेळाडूने पटकावले. वय वर्ष 40 पेक्षा अधिक आहे. 40+ असणारा खेळाडू परंतु मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स पाहिला. या स्पर्धेमध्ये वन साइड हिरो राहिलाय. आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीनं कमाल केली आहे फलंदाजीनं धमाल केली आहे आणि आई जननी माता चरई संघाला फायनल पर्यंत धडक मजल मारली आहे ना जी धडक मारली आहे त्याचं सर्व श्रेय जातं संघाचा कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर विनोद शिर्के. नक्कीच विनोद शिर्केनं फार छान खेळ केलाय. जितकं आक्रमण तितकं संयम सुद्धा त्यांना दाखवलाय. खेळामध्ये परिस्थिती काय म्हणते डिमांड अँड सप्लाय जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो ना तसं क्रिकेटमध्ये सुद्धा डिमांड काय करतंय आणि सप्लाय काय करता यायला म्हणजे खेळ कसा साकारावा अगदी त्या पद्धतीने त्यांना खेळ साकारलाय. परिस्थितीनुसार खेळ करत असताना आता किशोर कदमच्या बॅटमॅन हा इनसाइड आउटचा क्रिकेटची ग्लोरी वाढवणारा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आलाय एसपीएल किशोर कदम पेटंट चौकार. नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला. या आधीच्या दोन्ही चेंडू खोलवर पद्धतीच्या हाताळण्यात आले होते. त्यानंतर लाईन तीच राहिली. लेंथ मध्ये व्हेरिएशन करण्यामध्ये आदेश देखील असफल ठरला आणि या चेंडूला लॉफ्ट करण्यामध्ये फलंदाज किशोरला सफलता हासिल झाली आहे. अर्थातच तो यशस्वी ठरलाय. अगदी किशोरची विकनेस आपण सातत्याने अनेक खेळाडू हेच म्हणायचे की किशोर आउटसाइड ऑफ स्टंप चांगला खेळत नाही परंतु त्यावर देखील त्याने काम केलंय. मागच्या मॅच मध्ये आपण एक सर फटका पाहिला ना तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून अगदीच ज्या प्रकारचे फटके युवराज सिंग खेळायचा त्याच प्रकारचा फटका किशोरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये गेलाय. डीप मिड विकेटला वॉन्डरलाईनच्या दिशेने चेंडू जातोय. दोन खेळाडू त्याचा पाठलाग करतायत. चेंडूला करेल थ्रो करेल तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला लॉफ्ट करून एक चौकार अर्जित करण्यात आला. कव्हरच्या दिशेमध्ये मिड विकेटच्या दिशेने हा फटका सजवला. 2 धावा अर्जित करण्यामध्ये यश आलं. गणेश पोकळेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. उमरठ संघाचा खेळाडू आपण पाहतो क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक धाव अडवायचा प्रयत्न केला जाईल कारण ही अंतिमची लढत आहे. मेगा फायनलचा मुकाबला आहे. अडवलेली प्रत्येक धाव संघाला सुस्थितीत नेऊन ठेवणारी असेल. हा चेंडू देखील लोअर फुलटॉस होता. इथे चेंडूला केवळ दिशा देण्याचं काम केलं पॅटर्न स्वीप करण्याचं काम केलं होतं किशोर कदमनं ज्यावर एक धाव अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश आलंय. टीम खेळ करतीये. फिल्डिंग करत असताना नरवीर ग्रुप उमरठ आणि उमरठ टीम साठी त्यांचे पाठीराखे आमचे आशिष दादा घाडगे यांच्याकडनं मात्र शुभेच्छा पत्र आपल्याला पाहायला मिळतात ते आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मॅच मध्ये आपण पाहिलं पहिलं षटक प्रगतीपथावर शेवटचा बॉल धावसंख्या 10.
नक्कीच चेंडू लेग स्टिक या दिशेने पाहायला मिळालाय. पंच या चेंडूला दंडित करतील आणि अवंतरच्या धावेची कोण करतील. नरवीर ग्रुप उंबरड या संघाचे पाठीराखे खऱ्या अर्थानं कोणी आहेत ना तर पोलादपूर तालुक्याचे विकास पुरुष यांच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यांच्या वाड्या वस्त्यांचा विकास झाला. खऱ्या अर्थानं आमदार भरतशेठ गोगावले साहेब सध्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांचे विश्वासू साथीदार आदरणीय सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे साहेब हे खऱ्या अर्थानं नरवीर ग्रुपचे आणि या टीमचे पाठीराखे आहेत आणि त्यांचेच पुत्र अर्थात सिद्धेशजी कळंबे यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच पोलादपूर तालुक्यातील उमरड हे गाव नरवीर तानाजी मालुसरे यांचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे. अगदी त्यांच्यावरचा तानाजी चित्रपट देखील प्रकाशित झाला आणि त्याच कार्यक्रमाला अगदी आपण पाहिलं तर नरवीर तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथी शौर्य दिन सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची उपस्थिती देखील उमरड या गावाला पाहायला मिळाली होती. दरम्यान आपण जाऊया मॅचकडे. शेवटच्या चेंडूवर लेग बाईच्या स्वरूपामध्ये आली एक धाव. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतात 12 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. पहा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळते. खरं तर एका बाजूला खरं तर बरेच आपले रसिक प्रेक्षक पोलादपूर तालुक्यातील हौसी रसिक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर एका बाजूला आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची शुभ उपस्थिती त्यांचा आपण मनापासून कौतुक आणि आभार व्यक्त करूया. आज तर या संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी किंबहुना पोलादपूर तालुका आणि या पोलादपूर तालुक्यावर तर त्यांचं असलेलं प्रेम आज व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहुण्यांचंही तर शुभ स्वागत आणि वेलकम करूया. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेचे संपूर्ण स्टॅटिस्टिक्स आपण पाहतोय ज्यामध्ये विनोद शिर्केच्या बॅटमधून 2 अर्धशतकं आली आहेत. एकंदरीतच चांगली बॅटिंग विनोदच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. सुशांत मोरेच्या बॅटमधून पार्लेवाडी संघाचा खेळाडू त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक पाहायला मिळालं. सुशांत श्री गणेश कुडपण संघाचा महत्वाचा फलंदाज संघाचा कर्णधार त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक पाहायला मिळालं. समीर जगताप सचिन 11 जयरमान तामसडी संघाचा खेळाडू त्याच्या बॅटमधून देखील एक अर्धशतक पाहायला मिळालंय. अदिनाथ चिकने यावेळेस देखील बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून देखील एक अर्धशतक पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा जाऊया आपण मॅचकडे. मॅचची इनसाइडर्स घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू गेला होता. या चेंडूवर कोणतीही धाव येत नाहीये. संदीप येरुणकर या खेळाडूने देखील एक अर्धशतक झळकावलंय. आतापर्यंत अगदी आपण लीडिंग रन स्कोररच्या लिस्ट मध्ये जर पाहिलं ना तर वन साइड हिरो राहिलाय विनोद शिर्के. वन साइड हिरो आहे गाणं त्याला मात्र सूट होत आहे. नाही नक्कीच वन साइड हिरो. फार छान खेळ झालाय. याही वेळेला स्टेट डाऊन द ग्राउंड सरळ बॅटना फटका खरं तर खेळून काढलाय. अगदी आपण पाहिलं तर आम्हाला क्यूट आणि इनोसंट नाही तर खुंकारच दिसायला आवडतं. राक्षसी फटका सरळ बॅटनं ताकदीनं लगावलाय. येईल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या मॅच मधील अजून एक चौकार बॅट्समन आपण पाहताय विनोद शिर्के. आता विनोद शिर्के नावाचं हे वादळ मैदानाच्या आतमध्ये खरं तर मी म्हणेन मोठं स्वरूप घेईल त्या अगोदर या वादळाला क्षमवण्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. नक्कीच आपण मोस्ट रन स्कोरर अर्थातच लीडिंग रन स्कोरर या स्पर्धेचे पाहतो. विनोद शिर्केच्या बॅटमधून 200 धावा आल्यात. किशोर कदमच्या बॅटमधून 123 धावा आल्यात. मॅचकडे वळूया. बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. ऑन साइडला फटका सजवलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये शॉर्ट मिड विकेटला फील्ड केला जाईल. तदवर मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे. अगदी विनोद शिर्के जर शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग क्रीजवर राहिला ना तर नक्कीच साठी ओलांडेल संघ. कारण त्यासाठी जर विनोद शिर्केला बाद करायचं असेल ना तर वेगळी स्ट्रॅटर्जी आखावी लागणार आहे. कारण विनोद शिर्के या मॅच मध्ये अतिशय शांत चित्ताने खेळतोय. अतिशय संयमाने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 17 धावा दफनकार लागल्यात. एकही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये बॅटिंग करणाऱ्या आई जन्नीमाता चरई संघाचा. 1.3 म्हणजेच जवळजवळ 9 चेंडूंचा खेळ झालाय. आमची विकास चौरासे आम्हाला अपडेट करतायत की कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू म्हणजेच काय दोन्ही फलंदाजांना आता लायसन्स असणार आहे. बोथ द बॅट्समन हॅज अ लायसन्स टू हिट द बॉल ॲट एनी कॉर्नर ऑफ द ग्राउंड. किशोर ऑन अ स्ट्राईक. पहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल आतली कडा घेऊन गेलाय. तो शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अंतर्वर्तुळामध्ये मागच्या बाजूला जर का आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. बाह्य वर्तुळामध्ये जर का आपण पाहिलं ना लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन असल्या कारणानं दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 ऑन साइडला आणि 1 ऑफ साइडला असं फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजांना खरं तर फलंदाजांचा चांगला अभ्यास आहे. याच स्पर्धेमध्ये नव्हे तर बऱ्याच स्पर्धांमध्ये खरं तर हेच खेळाडू एकमेकांच्या विरोधात नेहमी सातत्याने गेले कित्येक वर्ष खेळ करतात आणि म्हणूनच की काय समोरच्या टीमचे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट यांचा परिपूर्ण अभ्यास करून खेळ होतोय. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत. चूक झाली आहे. पहा ना
जो खेळाडू कधी झेल सोडत नाहीये ना त्या खेळाडूनं अतिशय मोठी चूक केलेली आहे. कारण आदेश तुडीलकरनं झेल कोणाचा सोडलाय तर विनोद शिर्केचा सोडलाय. लोअर फुलटॉस चेंडूला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला होता. आदेश अधिक वेगानं लॉंग ऑफच्या रिझन मधून सरळ अगदी त्याच्या उजव्या दिशेला आला. झेल टिपण्याची संधी होती, चेंडू खाली पोहोचला परंतु त्याला कॅदर करण्यामध्ये अपयशी ठरलाय आणि याच्यामध्ये एक धाव जरूर मिळाले. एक धाव मिळाले त्या पलीकडे विनोद शिर्केला एक जीवनदान मिळालंय. किशोर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. गणेशने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. 5 चेंडूंमध्ये केवळ 7 धावा खर्च केल्यात आणि यष्टनच्या मागे जो कर्णधार आहे ना अरविंद तुडीलकर त्याला कॅप्टन कूल म्हणून म्हटलं जातं. अतिशय शांत चित्ताचा कॅप्टन आहे परंतु त्याच्या स्ट्रॅटर्जी आहेत ना त्या नेहमीच फलंदाजाला विचार करायला लावणारे असतात. हा चेंडू देखील बॅटच्या रेडार मध्ये होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. चेंडू चाललाय तिकडे काउकॉर्नर रिजन मध्ये खेळाडू आहे. एकेरी धाव मिळते आणि 2 षटकांची इथे समाप्ती होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि खरं तर आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहताय पाहुण्यांची उपस्थिती विशेष. खरं तर आपल्या आज अतिथी या संपूर्ण स्पर्धेदरम्यान फायनल मेगा फायनलच्या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान मॅच कडे वळू आपण. 2 षटकांची समाप्ती झाली. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. विनोद शिर्केच्या बॅट मधून 6 चेंडूंमध्ये 7 धावा. किशोर कदमच्या बॅट मधून 6 चेंडूंमध्ये 10 धावा. मागच्या मॅच मध्ये किशोरच्या बॅट मधून 46 धावांची इनिंग, विनोदच्या बॅट मधून 39 धावांची इनिंग पाहायला मिळाली. वैयक्तिक 86 धावांची पार्टनरशिप याच दोन्ही बॅटरने केली होती. अगदी त्याच्या पलीकडे आपण गेलो ना तर सुपर 12च्या मुकाबल्यामध्ये आई जन्नीमाता सरई संघानं या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या उभारली. अर्थातच 99 धावांचा डोंगर उभा केला आणि प्रतिस्पर्धी संघासमोर 100 धावांचं बलमोठं लक्ष ठेवलं होतं कालिका माता 11 सरई संघाच्या विरोधात खेळताना. अर्थातच कालिका माता संघ हा जरूर सुपर 6 मध्ये आलाय परंतु आपण जर पाहिलं ना तर अतिशय चांगला खेळ आपण पाहिला ना तर किशोरनं आणि विनोद शिर्केनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. चांगला उल्लेख संदीप झाबडे यांचा आपण पाहतो. अगदी मी म्हणेन चांगली माहिती सुद्धा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना संघाची विद्यमान परिस्थिती. 2 षटकांचा खेळ झाला. आता पॉवर प्लेची षटकं आणि पॉवर प्लेचं खरं तर रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. वी कॅन सी 5 बाउंड्री रायडर्स आउटसाइड द 30 यार्ड सर्कल. 3 ऑन साइडला, 4 ऑन साइडला आणि फक्त 1 ऑफ साइडला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया किशोर हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आपण पाहता गॅप शॉट सिलेक्शन फटका अप्रतिम सजवलाय परंतु तितक्याच ताकदीचं फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळालं. सेट लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंत ते पोहोचले. अगदी आपण पाहिलं तर तिथे बॉल अडवला. एकच धाव मिळाली. खरे पाहता मी म्हणेन या बाउंड्री रायडर्सचं सुद्धा आपण कौतुक करूया. दिवसभरामध्ये खेळ झाला न थकता न थांबता अंतिमच्या टप्प्यामध्ये फायनलच्या मॅच मध्ये आम्हाला जिंकायचं आहे हीच कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते या खेळामध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडनं टीम नरवीर ग्रुप आर्मी इन पर्पल उमरट. नक्कीच तो खेळाडू जो होता ना ज्याने चेंडू अडवला तो खेळाडू अगदी सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट खेळाडूची भूमिका बजावतो. आदेश तुडीलकर, आदेश गणेश पोकळे हा खेळाडू पाहायला मिळाला. गणेश पोकळेनं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं परंतु या आधीच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं विनोद शिर्केचा झेल सोडलाय. आतापर्यंत बेस्ट फिल्डिंग साइड म्हणून नरवीर ग्रुप उमराडकडे आपण सातत्याने पाहतो कारण त्यांचं क्षेत्ररक्षण दर्जा फार मोठा आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू काटा बदलतोय. इथे विनोदने मिसरीड केलं. चेंडू पाहिला आणि सोडून दिला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव चाललाय. नाही एक चूक झाली हरकत नाही. एक चूक एका मैदानामध्ये झाली तर खरं तर तुमचा अनुभव वाढतो आणि तोच अनुभव घेऊन मैदानामध्ये तुम्हाला मात्र पुढच्या चुका खरं तर मात्र वाचवता येतात. पाहूया आपण काय घडेल. इट स्विंगिंग बॉलिंग, स्विंग अँड मिस. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये श्रीची गोलंदाजाने काय कमबॅक केलंय. व्हॉट अ सेलिब्रेशन बाय नरवीर ग्रुप उमरट. हाताची घडी आणि तोंडावर बोट असं दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. बिग फिश इन द नेट, मोठा मासा. अगदी आपण पाहताय प्राइज विकेट विनोद शिर्के बॅक टू द डगआउट. नक्कीच 10वी इयत्तेमध्ये खेळणारा खेळाडू उदयनमुक्त खेळाडूचा आधार नक्कीच असेल. छोटा पॅकेट बडा धमाका. बिग स्टेजवर चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. फलंदाज विनोद शिर्केला क्लीन बोल्ड केलाय. काय परफॉर्मन्स पाहायला मिळतोय आणि यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पोलादपूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना एक हक्काचं प्लॅटफॉर्म मिळावा ना यासाठी संपूर्णपणे या सह्याद्री प्रीमियर लीगचा अट्टहास आहे आणि यातूनच एक खेळाडू घडताना पाहायला मिळतात. जी ही विकेट मिळाली ना संदीप याच्यामध्ये सर्वात आनंद कोणाला झाला असेल तर तो म्हणजे आदेशला. त्यामुळे तो म्हणत असेल बाल बाल बचावलं आता कारण त्याच्या हातातनं चूक झाली होती. जर का त्या चुकीचा उपद्रव आपल्याला पाहायला मिळाला असताना तर मात्र झालेली ती चूक
खरे पाहता मैदानाच्या बाहेर एक हेडलाईन बनली असते. हेडलाईनचं महत्व, तुम्ही संपादक आहात, तुम्ही पत्रकार आहात, तुमच्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असेल. काय सांगता येईल एखादी चूक आणि ती चूक जेव्हा हेडलाईन बनते दुसऱ्या दिवशी चर्चा होते. नक्कीच आयुष्याला कलाटणी देणारी हेडलाईन नक्कीच बनते. कारण आपण सातत्याने पाहिलंय एक त्या चुकीमुळे जर मॅच गमावली असती ना तर 365 दिवस अगदी त्यांच्या फॅन फॉलोअर्स कडून त्या चुकीचं वर्णन सातत्याने करण्यात आलं असतं. अगदी गल्ली बोळामध्ये नरवीर ग्रुप उमरटचे जिथे तिथे प्रेक्षक वर्ग आहे ना त्याच्या तोंडामध्ये त्या चुकीबद्दल चर्चा करण्यात आली असती. यासाठी अशा चुका टाळाव्या लागतात. परंतु फॉर्च्युनेटली तो फलंदाज बाद झालाय. अर्थातच विनोद शिर्के डगआउटच्या आश्रयाला गेलाय. दरम्यान एक धाव आली आहे, सिंगल डिजिट धाव पाहायला मिळते. 23 वर एक गडी बाद झालाय 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर. श्रीच्या गोलंदाजीचं विश्लेषण जर पाहिलं ना तर आतापर्यंत 3 धावा केवळ दिल्यात आणि एक गडी बाद देखील केलाय. उजव्या हाताचा हा फिरकीपटू आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये फिरकीपटू फार कमी पाहायला मिळतात. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवतोय. एक लेग स्पिनिंग गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय आणि मोठा जिगरा, मोठा कलेजा खेळाडूकडे देखील आहे. हा चेंडू देखील बॅटच्या रेडार मध्ये स्टेट डाऊन दी ग्राउंडचा फटका. काय फटका सजावलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून आसमानी सुलतानी टोला सीमारेषा पलीकडे षटकार आलाय. 6 धावा. म्हणेन सो सोनार की तो 21 लोहार की असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. मगासपासून षटकार चौकार येत नव्हते, धावांचा ओघ थांबला होता. अशा परिस्थितीत थोडंसं मी म्हणेन धावसंख्येला इलिव्हेट करणारा षटकार आलाय, तोही किशोर कदम. डावखुऱ्या हाताचे फलंदाज तसेही फार आकर्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि आकर्षक स्ट्रोक आलाय. मॅन इन फॉर्म आहे. आधी स्टेट डाऊन दी ग्राउंडचा फटका खेळाडू त्याच्या खाली येतोय. पुन्हा एकदा डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळालाय. इथे झेल जरूर सुटलाय परंतु एफर्ट साठी 10 आउट ऑफ 10 आयला हवे. एफर्ट केलाय गणेश पोपळे हा खेळाडू पाहायला मिळतोय. आदेश हा खेळाडू आहे. आदेश तुडीलकर हा खेळाडू डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. 2 धावा आल्यात. 2 धावांनी एकूण धावसंख्या वधारते. 31 धावांवर जाऊन पोहोचले धावफलक. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेक नक्कीच मैदानामध्ये घेतला जाईल. दरम्यान आपण पाहतोय 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावर लागल्यात. किशोर कदमनं चांगली बॅटिंग केली. संघ संकटामध्ये असताना एक षटकार मारलाय. त्यानंतर दुहेरी धावसंख्या देखील आली आहे. किशोर कदम व्यक्तिगत जर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून 134 धावा किशोर कदमच्या बॅटमधून आल्यात. अदिनाथ चिग्नेच्या बॅटमधून 119 धावा आल्यात. शेखरच्या बॅटमधून 117 धावा आल्यात. निखिलच्या बॅटमधून 110 धावा आल्यात. संदीप येरुणकरच्या बॅटमधून 105 धावा आल्यात. अर्थातच हे सारे संघांनी चांगला परफॉर्मन्स केलाय आणि नरवीर ग्रुप उमरटचा महत्वाचा फलंदाज ज्याची फलंदाजी येणं अजून बाकी आहे त्याने 99 धावा केल्यात. अरविंद तुडीलकर अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर हे पुरस्कार त्याच्या नावावर राहिलेत. अरविंद तुडीलकर मॅन इन फॉर्म. पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे बॅटिंग करत असताना. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी तब्बल कॅश प्राइज 25,000 रुपये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपण पाहताय 31 रन स्कोर बोर्ड पे. एक गडी मात्र बाद झाला. फक्त एक फलंदाज बाद झाला. अजूनही बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमची आपण जरूर चर्चा करतो. बॅटिंग करणारा संघ आपण जरूर पाहताय टीम आई जननी माता सरी हा संघ आणि विनोद शिर्के जरी बाद झाला असेल दमखम आहे. बॅटिंग लाईन भरपूर स्ट्रॉंग आहे. साहिल जाधवनं पहिल्या मॅच मध्ये खरं तर सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार लागवण्याचा एक विक्रम सुद्धा केलाय. परंतु आता त्याला संधी आहे. अगदी तो या संधीचं सोनं करेल का? तोही त्याच्याकडेही ताकद आहे, त्याच्याकडेही कल्पकता आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगले ऑन ड्राईव्ह ड्राईव्हचे फटके आहेत. तोही स्लॉग हिटिंग करू शकतो. परंतु फायनलच्या मॅचचं थोडंसं प्रेशर आहे. तो प्रेशर आणि त्या प्रेशरला खरं तर दबावाला झुगारून तो खेळ करेल का? मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल ज्यानं संपूर्ण दिवसभरामध्ये विथ द बॅट, विथ द बॉल अँड विथ द फील्ड तीनही डिपार्टमेंट मध्ये अप्रतिम खेळ केलाय. रोल मॉडेल ऑफ यंग जनरेशन मिस्टर अरविंद ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला वार, पहिल्या चेंडूवर पुल सक्सेसफुल. चेंडू होते गोल षटकार. पहिल्या चेंडूवर एक आक्रमक फटका पाहायला मिळाला. अखूट टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ हाताळली गेली आणि या चेंडूवर आक्रमक फटका पाहायला मिळाला. परंतु या मॅच मध्ये वेगळी स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते नरवीर ग्रुप उमरट या संघाची. जिथे आदेश तुडीलकर महत्वाचा गोलंदाज आहे ना त्याचं एक षटक राखून ठेवलंय. स्लॉग ओव्हरचं षटक नक्कीच हाताळताना पाहायला मिळेल. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर चे पुरस्कार, पारितोषिक आणि चषक पुरस्कृत करण्यात आलेत. ते सन्माननीय आदरणीय या स्पर्धेचे प्रमुख अतिथी बक्षीस वितरण समारंभाला ज्यांचे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाले ते आदरणीय सन्माननीय चैतन्यदादा श्रीकांत रांगणेकर
यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चेतन रांगणेकर साहेब पुन्हा एकदा आपलं सह्याद्री प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. हा देखील कुटप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे, सलगचा दुसरा षटकार. चला बॉलची किंमत आहे ती 80 रुपये. पण आता जे बाहेर बॉल जात आहेत खरे पाहता मला असं वाटतंय की ते रिटर्न येणं फार मुश्किल आहे. रात्रीचा विस्तीर्ण गर्भ आपण पाहताय सभोवताली. खरं तर मी म्हणेन जरी अंधार पसरला असतं तरी सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून आपण फार छान दृश्य पाहिलं. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं प्रकाश झोतातील खरं तर नखशिकांत ही विकेट 22 यार्डाची विकेट आपण पाहिली. आणि त्याचबरोबर या रात्रीच्या विस्तीर्ण गर्भातलं खरं तर हे संपूर्ण क्रीडांगण झगमगताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण चर्चा करतोय सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पोळातपूर पर्व क्रमांक 3. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट SPL season 3. Next ball 6-6 and another hit. This time is timing stroke. Ball no man's region मध्ये लँड होईल आणि येईल. काय घडलंय मैदानामध्ये? नाहीये कॉलिंग, नाहीये कम्युनिकेशन, नाहीये संवाद. संवादामध्ये पडलं अंतर. तदनंतर साहिल जाधवला मात्र ही विकेट गमवावी लागते. फलंदाज क्रमांक 2 बॅट्समन साहिल जाधव इज बॅक टू दी डगआउट. नाहक बली. ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले ना तोच फलंदाज बाद झालाय, तेही धावबाच्या स्वरूपामध्ये. अतिशय अनफॉर्च्युनेट डिसमिसल ज्याला म्हणावं लागेल. पंच या चेंडूवर धावा आल्यात का? अंपायर 1 धाव आली आहे ना? ओके. $44 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स आपण पाहतोय. सर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्राचारण करताना आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 4 द नेम इज निखिल. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नामांकन त्याला मिळालं होतं. आर्टिफिशियल फ्लड लाईट्स अंडर आपण या स्पर्धेला घेऊन आले. मेगा फायनलचा दिवस पुढे टाकला होता. बॉल स्विंग झालाय. पंचांकडे पाहतायत संदीप. हुकलेला प्रत्येक बॉल वाईड असतो का? बॅटरच्या बॅटच्या कनेक्शन मध्ये न आलेला प्रत्येक बॉल वाईड असतो का? हा प्रश्न नेहमी विचारला जातो. ही खरं तर मानवी स्वाभाविक गुणधर्म आहे की मिस झाला बॉल की मात्र पंचांकडे पाहतात आशाभूत नजरेनं. पंच प्रसाद सहस्रबुद्धीधर सांगतायत इट्स अ फेअर बॉल. नक्कीच. परंतु या षटकामध्ये काय घडलं? ज्या फलंदाजांनी 2 षटकार लगावले ना तोच फलंदाज धावबाद झाला आणि चरई संघ थोडासा बॅकफुटवर ढकलला गेला. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये गेला. खेळाडू त्याच्या खाली येईल का? होय, खेळाडू त्याच्या खाली जरूर आला, परंतु हा चेंडू त्याच्या हाताला ब्रश होऊन धरणीला दान दिला गेलाय. 2 धावा अर्जित करण्यामध्ये दोन्ही फलंदाज सफल झालेत का? या देखील प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. कारण अधिक वेगाने 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केला. 3 धावा. यस, 3 धावा पूर्ण करण्यात आल्यात आणि 3 धावांनी एकूण धावसंख्या पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावर लागल्यात. 47 रन्स ऑन दी बोर्ड. निखिल नवीन बॅटर निखिल चांदिवकर ज्याच्या बॅटमधून सुपर 12च्या मॅच मध्ये 9 चेंडूंमध्ये 32 धावांची इनिंग पाहायला मिळाली. अशाच प्रकारची इनिंगची गरज आई जन्नीमाता चरई संघाला या मॅच मध्ये आहे. यानंतरचं षटक आदेश तुडीलकर हाताळणार आहे. अर्थातच संघाचा महत्वाचा गोलंदाज तुरुपका इक्का आखिरी ओव्हर डालनेवाला आहे आणि हे महत्वाचं आहे कारण आई जन्नीमाता चरई संघाकडे त्या दाटणीचे फलंदाज असणं फार महत्वाचं आहे. 47 धावा धावफलकावर लागल्यात. 47 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचं आणि अंतिमचं चेंडू हाताळण्यासाठी या 4थ्या षटकातील गोलंदाज सज्ज असेल अरविंद तुडीलकर. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर डिपेंडेबल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं अरविंद तुडीलकर. 47 धावा धावफलकावर 2 गडी बाद झाले. सह्याद्री प्रीमियर लीगचं हे बहारदार असं आयोजन आपण पाहतोय. डे नाईट स्वरूपामध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा अनुभवायला मिळाली. आडव्या बॅटने फटका खेळलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय. बाउंड्री लाईनचा खेळाडू अधिक वेगाने चेंडूवर आला आणि श्रीनं या चेंडूला अडवलं. श्रीधर मागच्या मॅच मध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला होता. त्यानंतर एक कॅच पकडण्याचा देखील चांगली संधी त्याने स्वतः अपॉर्च्युनिटी क्रिएट केली होती. एक डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळाला. इकडे षटकार अडवला होता. अगदी रिले करत असताना चेंडूला मैदानामध्ये धाडलं. दरम्यान या चेंडूवर आले केवळ 1 धाव. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 48 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. चला मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर
आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतील. पहा, किशोरकडे आपण पाहिलं तर किशोर दिवसभरामध्ये खेळ करून थोडासा थकलाय. स्क्रीनवर आपण फार छान दृश्य आपल्याला पाहायला मिळते. ड्रोनच्या माध्यमातून ही संपूर्ण क्षणचित्र टिपण्यासाठी मात्र नक्कीच आपण या गेल्या काल आणि खरं तर गेल्या काही 4 दिवस आणि रात्र आपण खेळ जर का पाहिला तर या संपूर्ण खेळातलं चित्रीकरण आज जर का आपण पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आकाशातून खरं ड्रोन कॅमेऱ्याच्या नजरेतून टिपलेलं क्रिकेटचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण मैदान खरं तर आपण पाहिलं तर झगमगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आर्टिफिशियल फ्लड लाईट्स, प्रकाश झोत, मधोमध मात्र 22 साईडची तपकिरी रंगाची ही विकेट आणि खेळाडू मात्र या संपूर्ण क्रीडांगणावर मात्र आपली रेलचेल करताना आपल्याला पाहायला मिळते. आम्ही जरूर आमचे कम्प्युटर ऑपरेटर त्यांचे मनापासून खरं तर कुणालचं आम्ही कौतुक करू. अधूनमधून मात्र नक्कीच आपल्याला जेव्हा वेळ मिळणार तेव्हा मात्र ही संपूर्ण खरं तर माहिती रसिक प्रेक्षकांपर्यंत किंबहुना आपण असं म्हणूया की सह्याद्री प्रीमियर लीगचं सौंदर्य किंवा सह्याद्री प्रीमियर लीगचं वैभव, SPL आणि पोलादपूर तालुक्याचं वैभव आपण रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करतोय. नक्कीच धन्यवाद देऊया आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या वाहिनीला देखील त्यांनी पहिल्या दिवसापासून अतिशय चांगल्या प्रकारे लाईव्ह टेलिकास्ट केलं या संपूर्ण स्पर्धेचं. आपण अनेक वाहिन्या पाहिल्या परंतु अशा प्रकारचं लाईव्ह टेलिकास्ट काहीतरी नवीन करण्याची क्रिएटिव्हिटी फार कमी वेळा पाहायला मिळते. नितेशजी, आपण सह्याद्री प्रीमियर लीगचं पहिलं पर्व देखील आपण दोघे सोबत होतो परंतु वारंवार आपण त्या वाहिनीला सूचना देत होतो. यावेळेस त्या सूचना देण्याची गरज पडली नाही. किंबहुना आपण असं म्हणूया की ते आपल्याला सूचना देत आहेत की वी आर डिस्प्लेइंग समथिंग ऑन अ स्क्रीन, जस्ट डिस्क्राइब, गो हेड. आणि ही एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. आम्ही स्पेशली कुणाल हा एक व्हेरी इनोव्हेटिव्ह, व्हेरी क्रिएटिव्ह, अगदी आपण पाहिलं कॉन्शियस माइंड त्याचा भरपूर शार्प आहे असं आपण म्हणूया आणि अगदी क्रिकेटवर त्याचं भरपूर प्रेम आहे. आणि म्हणूनच की काय प्रत्येक एका छोट्या गोष्टीचं खरं तर मी म्हणेन चांगलं प्रेझेंटेशन ते लाईव्हच्या माध्यमातून करतायत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in अर्थातच मी म्हणेन संतोषजी नाणेकर आणि गौरव सावंत यांची ही संपूर्ण वाहिनी. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, चूक झाली ती फिल्डरकडनं आणि काय चूक झाली ते आपण जरूर पाहूया या कॅमेऱ्याच्या साह्याने. या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून. नक्कीच 53 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेत आणि आपण नक्कीच नामोल्लेख करूया या संपूर्ण ग्रामीण टेनिस क्रिकेट .in या टीमचं. तिथे गौरव सावंत सरांच्या निकटवर्ती अशी ओळख आहे कुणालची आणि कुणालने पहिल्या दिवसापासून अतिशय मेहनत घेतली आहे ज्यामध्ये कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आदित्य कडाव. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय 2 खेळाडूंच्या मधून स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय जमिनीला गरंगळत अलॉंग दी कार्पेट डीपला ट्रॅव्हल होत असताना एकेरी धाव मिळाली. दुहेरीचा प्रयत्न केला गेला, दुहेरी धाव देखील पूर्ण केली आहे आणि तिहेरीचा प्रयत्न हा मात्र इथे तिहेरीचा प्रयत्न फसलाय का पंच थर्ड अंपायर डिसिजन रेफर करतायत परंतु इथे ज्या प्रकारचा बॉडी लँग्वेज आहे ना फिल्डिंग करणाऱ्या नरवी ग्रुपची त्यामध्ये हा फलंदाज बाद झाल्याची इथं आपल्याला चाहूल लागली आहे. संदीप, एकंदरीतच पोलादपूर तालुक्याला बिलॉंग करत असताना अनेक आपले खेळाडू जे खरं तर महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रामध्ये विविध विभागामध्ये कार्यान्वित आहेत. मग कामानिमित्त असू द्या, शिक्षणानिमित्त असू द्या, नोकरीनिमित्त असू द्या, उद्योगधंद्यानिमित्त असू द्या, अगदी स्थायिक झाल्यानंतर मात्र त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी ज्यांना क्रिकेट हा खेळ आवडलाय, ज्यांना क्रिकेटवर प्रेम आहे त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम SPL सह्याद्री प्रीमियर लीग. Yes, the decision is OUT out batsman short of his crease. फलंदाज होतो बाद. नाही, पोलादपूर तालुक्याबद्दल आपण जरूर चर्चा करत होतो. पोलादपूर म्हटलं की मग क्रिकेटची भव्यता, पोलादपूर म्हटलं की मग क्रिकेटची प्रगल्भता, पोलादपूर म्हटलं की मग क्रिकेटची कल्पकता, क्रिकेटमध्ये नवनिर्मिती, इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी मगाशी तू फार छान उल्लेख केलास. आणि काहीतरी नवीन आपल्याला कसं देता येईल, काहीतरी नवीन आपल्याला कसं प्रेझेंट करता येईल त्यासाठी नेहमीच कार्यशील असणारा आपण खरं तर असोसिएशन पाहतोय, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर. त्या पलीकडे पोलादपूर तालुक्याच्या या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याला काय दिलं तर सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक वेगळा संदेश, एक मेसेज दिलाय. कारण पहिल्या वर्षी गोलंदाजांसाठी विशेष कॅम्प पुणे येथे घेण्यात आला होता ज्यामध्ये ग्रामीण भागातले हे जे गोलंदाज होते ना त्या गोलंदाजीमध्ये काही त्रुटी होत्या परंतु त्या त्रुटी सुधारण्यासाठी पुणे येथे काळ भैरवनाथ फाउंडेशन आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प घेण्यात आला. त्यानंतर नेक्स्ट इयरला ब्लड डोनेशन शिबिर हे देखील पोलादपूर तालुक्यामध्ये घेण्यात आलं. एक विविधता आहे. स्ट्रॉंग अपील झाली आहे, अगदी स्ट्रॉंग अपील झाल्यानंतर आपण पाहिलं LBW चारी मुंड्या चीत केलं. ओहो क्या बात आहे. पंचांकडे क्वेश्चन केला होता हाऊ इज दॅट. पंचांनी सांगितलं द बॉल वॉज पिचिंग इन लाईन,
the ball was impact was in line and the ball was about to hit the wickets आणि म्हणूनच umpire raised the finger and batsman is declared as OUT out. पंचांना मी जरूर थोडं विचारू की या अगोदरच्या चेंडूवर किती धावा आल्या होत्या? फक्त 2 आल्या होत्या. अर्थातच आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेसाठी ते प्रयत्न झाला आणि फलंदाज बाद झाले. रणसंख्या आपण पाहतोय संदीप 4.4 षटकांचा खेळ झाला. शेवटची 2 अंतिमची फायनल 2 चेंडू आणि रणसंख्या सन्मानजनक स्कोर 55. नक्कीच अमित बाद झालाय. किशोर नॉनस्टकर यांना पाहायला मिळतोय आणि अंतिमच्या चेंडूला नक्कीच तो फेस करणार आहे. किशोर जो सलामीला फलंदाजीसाठी आला होता थोडासा इंजर्ड देखील पाहायला मिळतोय. सकाळपासूनच उन्हामध्ये क्रिकेट खेळलाय, स्ट्रेस आहे, थोडेसे क्रॅम्प्स आलेत, परंतु 14 चेंडूंमध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधून या महत्वाच्या मॅच मध्ये देखील आल्यात. 56 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. अंतिमच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल कारण किशोरकडे ती क्षमता आहे. आतापर्यंत तो चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतोय, फॉर्मात पाहायला मिळतोय. अंतिमच्या चेंडूवर एक मोठा फटका येणं अपेक्षित आहे. 56 धावा धावफलकावर लागल्यात. किशोर कदम हा बॅट्समन बॅटिंग क्रीजवर पाहायला मिळतोय आणि अमित हा खेळाडू शून्याचा चष्मा घालून बाद झालेला आहे. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधील आपण पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. अंतिमच्या लढतीमध्ये तिथे आपण पाहिलं नरवी ग्रुप उमरड विपक्ष आई जन्नी माता चरई या 2 संघांमध्ये सुरू असलेला लढत. पूर्वार्धाचा शेवटचा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर पाहायला मिळालाय. पंचांनी या चेंडूला पाहिलंय परंतु आतापर्यंत पंचांचा निर्णय आलेला नाहीये. व्हाईट बॉल इज द कॉल आउटसाइड ऑफ स्टंप आणि नक्कीच पंच या चेंडूला दंडित करतायत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग साईडनं रिव्ह्यू घेतलाय. पुन्हा एकदा थर्ड एम्पायर इन ऍक्शन पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मी आपलं लक्ष वेधेन कॅमेरामॅनची संपूर्ण टीम आदित्य कडाव, प्रीतम मशालकर, तेजस नक्कीच व्हाईट बॉल आहे. प्रीतम मस्कर, तेजस मस्कर, सुशांत नक्कीच व्हाईट बॉल आहे. बॅट्समन आपल्या क्रीज मध्ये होता. हा देखील बॅटची एज घेऊन चेंडू चाललाय. मोठा फटका खेळलाय ऑफ साईडला. चेंडू चाललाय जमिनीला घरंगळत एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. पुन्हा एकदा 2 खेळाडू हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. दरम्यान काय थ्रो पाहायला मिळाला? रॉकेट थ्रो, बुलेट थ्रो, सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त करून देणारा हा थ्रो पाहायला मिळाला. यामध्ये फलंदाज शेवटच्या चेंडूवर धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. एकूण धावा जर पाहिल्या ना तर धाव फलकावर लागल्यात. एकूण धावा राज होते फिल्डर आणि काय रॉकेट थ्रो केले बघा. फाफ डुप्लेसिसची आम्हाला आठवण करून दिली. अर्थातच जबरदस्त आणि स्ट्रेट टू द फिल्डर हँड, स्ट्रेट टू विकेट कीपर एंड आणि अगदी त्याने यष्ट्या बिल्स डिसलॉज केला. फलंदाज बाद झालेत. एका इनिंगचा खेळ इथे संपन्न झाला. रसिक प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया की 5 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 59 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कंपल्सरी चेस नियम स्पर्धेमध्ये आपण पाहता आणि 60 धावांचं एक मोठं टार्गेट इथं मात्र सेट झालंय. चला ओपनिंग पेअर लगेच उतरा मैदानामध्ये आणि विनोद फिल्डिंग लगेच सजवून घ्या. विनोद शिर्के आणि तुमचा संपूर्ण संघ, साहिल जाधव, विनोद शिर्के, किशोर कदम सर्वांनी खरं तर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान आपण प्रास्ताविका कशी असणार आहे ते आम्ही जरूर रसिक प्रेक्षकांना सांगतोय. अगदी 15 ते 20 मिनिटांचा बक्षीस वितरण सोहळा असणार आहे. त्याच्यामध्ये 2 स्पीचेस आम्ही कव्हर करणार आहोत. एका बाजूला आपण पाहताय की ऑन बिहाफ ऑफ ऑर्गनाइज कमिटी मेंबर्स 2 संभाषण होतील. राकेश गुरुजी सरांना मी विनंती करू की आपण तयार राहा आणि त्यानंतर अजून एक संभाषण होईल. शैलेश दादा पवार किंवा कुणी एक ऑन बिहाफ रिप्रेझेंट करेल आणि त्यानंतर आपण या आपल्या असोसिएशनचे खरं तर मी म्हणेन जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत ज्यांनी या खरं तर आपल्या असोसिएशनला मात्र मी म्हणेन पुण्यानं मात्र खरं तर मी म्हणेन निर्मिती केली आहे अशा आपले चंद्रकांत मोरे साहेबांचं खरं तर आपण संभाषण आणि त्यांचाही संवाद आपण ऐकणार आहोत. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा गुणगौरव आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये
पायी कुठं आहे घे ना. पोलादपूर तालुक्याचं वैभव, पोलादपूर तालुक्याचं खरं तर माननीय क्रिकेटचा इतिहास आपल्याला पाहायला मिळते. पोलादपूर तालुका म्हटलं की मग निसर्ग सौंदर्य, पोलादपूर तालुका म्हटलं की मग सह्याद्रीच्या पर्वतरांगा, आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हटलं की मग तर महाराजांचा प्राचीन इतिहास, आणि पोलादपूर तालुका म्हटलं की मग ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, नैसर्गिक दृष्ट्या असलेला पोलादपूर तालुक्याचं खरं तर रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र खरं तर महाराष्ट्रातील मी म्हणेन महत्व अगदी आपण पाहिलं तर पोलादपूर म्हटलं की मग अगदी आपण पाहिलं तर साधी राहणीमान पण सुसंस्कृत आणि अतिथी स्वभावी असा पोलादपूर तालुका. पोलादपूर म्हटलं की मग इथले सण महोत्सव अगदी आनंदाने मोठ्या थाटमाटात आपण साजरे करतो. सो ज्यात आपल्याला कोकणचा एक पारंपरिक मी म्हणेन थोडासा रंग आपल्याला पाहायला मिळतो. पोलादपूर हे नाव घेतलं ना की मग सह्याद्रीच्या रांगांनी वेढलेला एक निसर्गरम्य परिसर अगदी काही क्षणातच आपल्याला डोळ्यासमोर उभा राहतो. हा भाग आपण पाहिला तर निसर्ग संपत्तीने संपन्न आपल्याला पाहायला मिळतोय. आम्ही मगाशी उल्लेख केला होता ओपनिंग पे लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज, थोडी आपण घाई करूया. एका बाजूला आपण पाहणार आहोत मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असताना काही ब्रेक मध्ये आपण मान्यवरांचा सन्मान सुद्धा आम्ही कव्हर करणार आहोत. आम्ही आमचे कॅमेरामॅन स्प्लिट स्क्रीनच्या माध्यमातून आपण ब्रॉडकास्ट सुद्धा आपण करणार आहोत. थँक्यू सो मच. आपण वळतो खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि मुख्य VIP डाईसवरती आपण माझे बरेचसे पाहुणे जोडले गेलेत आणि खऱ्या अर्थानं मुलाचं वाटं सिंहाचं वाटं या स्पर्धेसाठी नेहमीच असतो आणि आज खऱ्या अर्थानं या वेळात वेळ काढून बिझी शेड्यूलमध्ये असताना देखील आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेला भेट दिली त्यांचं देखील आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय समाजसेवक डॅशिंग असं व्यक्तिमत्व चैतन्यदा रांगणेकर साहेब आहेत उपस्थित आणि त्यांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सुरू केला जातोय. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय सामजी उतेकर साहेब, मी यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभाचे सन्मान्य आदरणीय डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व समाजसेवक आदरणीय सन्मान्य चैतन्यदादा रांगणेकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान. मुलाचं वाटं सिंहाचं वाटं जेव्हा जेव्हा ही स्पर्धा होते तेव्हा तेव्हा सातत्याने त्यांचं नाव उल्लेखलं जातं आणि आदरानं प्रत्येकाच्या मनामध्ये आदरानं घर ज्यांचं कोरलंय त्यांचं नाव चैतन्य रांगणेकर साहेब आहेत आणि त्याच्या शुभाचे आपण जर पाहिलं तर त्यांचं यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येतोय. सामजी उतेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभाचे यथोचित मान सन्मान विशेष मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. जोरदार टाळ्याने त्यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे कारण की सातत्याने भरपूर मदत जरूर असते. कुठलेही सामाजिक कार्य असेल, क्रीडा क्षेत्र असेल, त्यानंतर शिक्षण क्षेत्र असेल, सातत्याने भरपूर मदत असते आणि आज खऱ्या अर्थानं त्यांचं यथोचित मान सन्मान जरूर करण्यात येतोय. मायेची शाल आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली गेली, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण आपण पाहतोय. विठ्ठल रकुमाईची आपण पाहतोय हे मूर्ती देऊन त्यांचं देखील यथोचित मान सन्मान. त्यानंतर आमचे सन्मान्य आदरणीय सामजी उतेकर साहेब यांचं यथोचित मान सन्मान इथं मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. सातत्याने त्यांची देखील भरपूर मेहनत आहे या स्पर्धेसाठी. मागचं आपण पाहतोय हे चेहरा डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व सन्मान्य आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब अध्यक्ष असोसिएशनचे, त्यांच्या शुभाशय आपण करतोय. श्यामजी उतेकर साहेबांचं यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. मायची आपुलकीची उपगार शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय विठ्ठल रकुमाईची मूर्ती देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. दानसूर दात्यांचं सर्वांचा आम्ही यथोचित मान सन्मान जरूर करतोय. त्यानंतर आमचे उपस्थित मान्यवर मी विनंती करेन प्रमोदजी उतेकर साहेब आपण आपल्या सुभाषचे प्रकाश दादा सिंबावणे साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातो. अगदी गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे आणि डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे, यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. दिलासा दिलदार व्यक्तिमत्व, जोरदार टाळ्याने त्यांचं देखील स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. माची शाल त्यांच्या खाद्यावरती सोपवली जाते, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण मोमेंट देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जातं. थँक्यू सो मच. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सत्यवान भाऊ आपण पाहतोय जाधव साहेब यांचा यथोचित मान सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. येस विनंती असेल. विकासदादा उतेकर आपण यायचंय आपल्या शुभाचे यथोचित मान सन्मान आपण जरूर करतोय.
सन्मान्य आदरणीय आपण पाहतो डॅशिंग युवा समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय सन्मान्य प्रतीकदादा पाटील साहेब आहेत उपस्थित आणि त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. आमचे आपण पाहतोय पुण्यामधील एक नामांकित उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बिझनेसमॅन एक सक्सेसफुल बिझनेसमॅन कसं व्हावं युवा आपण पाहतोय पिढीमध्ये तर नक्कीच प्रतीकजी पाटील साहेबांकडे पाहिलं जातं. विकासजी उतेकर साहेब यांचे शुभाशय करण्यात आला. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे सत्यवानजी जाधव साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातो स्पर्धेच्या माध्यमातून. शैलेशदा पवार मी विनंती करेन आपण या भरपूर मेहनत तुम्ही देखील घेतली आहे मान सन्मान जरूर इथे केला जाईल. शैलेशजी पवार साहेब यांचे शुभाशय सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय जाधव साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय निलेशजी गोगावले साहेब मी यांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपला देखील यथोचित मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे प्लीज. यस तोपर्यंत आपण पाहतोय उपस्थित मुख्य व्यासपीठावरती गणेश दादा वाडकर साहेब इथे उपस्थित आहेत. लोहारी विभाग उपाध्यक्ष सातत्याने त्यांची देखील स्पर्धा होत असते आणि आज करताना ते या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आमचे नवनाथ दादा उपस्थित आहेत. यास मी विनंती करेन नवनाथ साहेब आपले शुभाशय यथोचित मान सन्मान साहेबांचा जरूर करायचा आहे. गणेशजी वाडकर साहेब यांचे यथोचित मान सन्मान लोहारी विभागाचे उपाध्यक्ष आणि त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अतिथी देव भव सर्व अतिथी मान्यवरांचे यथोचित मान सन्मान दानशूर दात्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. मनाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेला आपण भेट दिलात वेळात वेळ काढून बिझी शेड्यूल मध्ये देखील तुम्ही ते उपस्थित आहात त्यांचा देखील मनपूर्वक आभार. त्याच दरम्यान सन्मान्य आपण पाहतोय लोहारी विभागाचे उपाध्यक्ष सन्मान्य आदरणीय अशोकजी जाधव साहेब मी विनंती करेन आपण देखील आपलं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभाशय साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. गणेशजी पवार साहेब आपण या गणेशजी वाडकर साहेब या सन्मान्य आपले शुभाशय अशोकजी जाधव साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपण जरूर करतोय. दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने जेव्हा जेव्हा आर्थिक मदत पाहिजे असते तेव्हा सातत्याने प्रामुख्याने त्यांचं नाव घेतलं जातं आणि आजच्या इतिहासामध्ये जर पाहिलं ना तर सातत्याने आपण पाहतो वडील आणि त्यांचे चिरंजीव दोन्ही एकत्र एका संघामधून खेळत असतात. अगदी आपण जर पाहिलं तर फिटनेस त्यांचा पाहू शकतात अगदी युवा खेळाडूंना लाजवेल असं फिटनेस त्यांचं नक्कीच आहे. क्या बात आहे. वाईल्ड कार्ड एंट्री आपण या स्पर्धेमध्ये पाहिली जरूर त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये गेला आणि खरं अत्यंत महत्वाचं काम त्यांनी देखील केलं त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. संदीपजी दिगे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील यथोचित मान सन्मान. क्या बात आहे. ड्रीम 11 विजेता आहेत. अगदी आपण तर पाहिलं आता आमचे देखील होप्स वाढलेत. आम्हाला देखील कधीतरी ड्रीम 11 मध्ये लागू शकतो कधीतरी चान्स. क्या बात आहे. 2022 मध्ये ड्रीम 11 मला 1 करोड रुपयाचा मानकरी झाला होता. हा चेहरा तुम्ही पाहू शकतात. आपण नक्कीच जरा पाहू शकतात कारण 1 CR 2022 मध्ये ज्यांच्या नावावरती ड्रीम 11 वरती झाले होते ना असं व्यक्तिमत्व अगदी आता नितेश सर आपल्याला देखील उद्यापासून एकदम जोरात तयारी करावी लागेल. क्लासेस सुरू करावे लागतील म्हणजेच पर्सनल अटेन्शन आणि पर्सनल ट्युशन्स घ्यावे लागतील. येस नक्कीच. जर मी सरांचा जर एकदम जवळचा मित्र असतो तर नक्कीच त्यांच्या मागे नक्कीच फिरलो असतो कारण की 1 CR का चक्कर आहे बाबूबाय. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय आशिषजी गाडगे साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. विनंती असेल आपण या आदरणीय मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं. सन्मान्य आदरणीय आशिषजी गाडगे साहेब प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती आपला देखील यथोचित मान सन्मान आपण करतोय. आशिषजी गाडगे साहेब यांचं यथोचित मान सन्मान आपण करतोय. यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान सर्व पाहुण्यांचा आपण करतोय कारण की स्पर्धा आपली आहे. घरातली स्पर्धा म्हटलं तर सातत्याने बरेचसे पाहुणे मंडळी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. अगदी पोलादपूर तालुक्याला अगदी सन्मानित करणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अभिमानाची गोष्ट आहे.
त्याच दरम्यान आमचे सन्मान्य आदरणीय अप्पाजी तोडीलकर साहेब विनंती करेन अप्पा आपण या साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जाईल अप्पा साहेब मी विनंती करेन आपण यायचंय तोपर्यंत आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती उपस्थित गोविंदजी आहिरे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल कैलासवासी खंडू रांगणेकर साहेब विमल खंडेराव रांगणेकर साहेब प्रतिष्ठानाचे आरोग्य प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मान्य आदरणीय गणेशजी आहिरे साहेब यस आपण याचे मुख्य व्यासपीठावरती आपला देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय सातत्याने जेव्हा जेव्हा आपण पाहतो की सामाजिक कार्य असेल प्रथमतः प्रामुख्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय मी विनंती करेन नवनाथ दादा आपले शुभाचे त्यांचं यथोचित मान सन्मान आपण करायचं आहे यस गणेश दादा आहिरे साहेब यथोचित मान सन्मान जरूर आपण करतोय त्यांचा सातत्याने भरपूर प्रतिसाद त्यांचा देखील असतो स्पर्धेसाठी मायेची शाल त्यांच्या खांद्यावरती आणि या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहतोय मोमेंटो सन्मान चिन्ह आणि त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ सर्व पाहुण्यांचा आपण पाहतोय दानशूर दात्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि चालू असलेल्या ऑनगोईंग मॅच आपण पाहतोय आउट मॅच 17 चला धावसंख्या 17 आणि फार छान खरं तर पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय सर एक मिनिट फक्त सॉरी डिस्टर्ब केला एक आपण सन्मान बाकी आहे सन्मान्य आदरणीय नागेशजी भोसले साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय लोहारी विभागाचे कार्याध्यक्ष सन्मान्य आदरणीय साहेबांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय मायाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित केलं जातं थँक्यू सो मच ओ टू कॉम्बो थँक्यू सो मच चला रसिक प्रेक्षक विचारत असतील फायनल मेगा फायनलचा सामना दोन टीम्स कोणकोणत्या आहेत कुठपर्यंत मॅच पोहोचली आपण जरूर सांगूया पहिल्या इनिंगचा खेळ झाला पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीतच 60 धावांचा टार्गेट इथं सेट झालाय आणि या 60 धावा खरं तर चेस करत असताना आपण पाहिलं तर फलंदाजांची थोडी दमछाक झाली आहे आणि एकंदरीतच पहिली विकेट पहिल्याच बॉलर रनआउटच्या स्वरूपात जर का गेली तर मात्र मी म्हणेन संघाचा एक तुरुक्क एक्का म्हणून आतापर्यंत या ज्या खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये मागच्या काही 3-4 मॅचेस मध्ये जबरदस्त खेळ साकारला तो फलंदाज शून्यावर बाद झाला अरविंद बॅक टू बॅक गणेशनं 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं तो बाद झाला आदेशनं फक्त 1 धावाचं कॉन्ट्रीब्युशन दिलं तो बाद झाला आता संपूर्ण जबाबदार आली आहे SPL सीझन 3 मध्ये पहिल्यांदाच त्यानं मात्र एंट्री केली आणि मी म्हणेन बेधडक ज्याचे आपण फिल्डिंगचे अथलेटिसिझम पाहिलं आता मात्र तो बॅटिंग करत असताना आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन देतोय नाव आहे श्रीधर 1 षटकार 1 सिंगल 7 या आकड्यावर तो खेळ करतोय तो आहे पुण्याच्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये त्याच्या समेत जोडला गेलाय तो पार्थ आणि पार्थनं मागच्या एका चेंडूवर चौकार लगावला रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आतापर्यंत 22 पंचांकडे पाहिलंय पंचांना सांगितलं की आम्हाला वाईट द्या पंचांनी मात्र अपील उचलली प्रसाद सहस्रबुद्धे सर सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल कॉल रणसंख्या आपण पाहताय 3-23 व्यासपीठावर पाहुण्यांची उपस्थिती त्यांचा विशेष सन्मान आपण केला अगदी आपण पाहिलं अनुज मोरे मराठीचा अतिशय गोड प्रतिभावंत असे समालोचक आणि मराठी भाषेला समृद्ध करणारा आवाज एक बाउन्स बॉल गेला अगदी आपण पाहतोय डीप लॉंग ऑफ रिझनचा फिल्डर चपलाईना चेंडूर आले चेंडूला बॅकअप दिलं उचललं फेकलं आणि फेकून दिलं रणसंख्या आपण पाहताय ती 24 आणि आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल ते 18 चेंडू आणि 36 अनुजकडे आम्ही जरूर वळणार आहोत अनुज जर का आपल्याला काहीशे सन्मान जर का करायचे असतील तर आपण जरूर कव्हर करून घेऊया आपले गुणलेखक आपले समालोचक मित्र आपले डीजे मास्टर आपले लाईव्ह टेक्निकल टीम आमचे पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं ज्यांनी आपल्याला विकेट बनवून दिली ज्यांनी संपूर्ण रंगरंगोटी सजवली ज्यांनी हे भव्य दिव्य व्यासपीठ सजवलं हे संपूर्ण गोष्टी ज्यांनी चेंडू उपलब्ध करून दिले ज्यांनी चेंडू सुपूर्द करून दिले आणि त्याचबरोबर या संपूर्ण क्रीडांगणावर खरं तर मी म्हणेन ज्या घडामोडी झाल्या ज्या घटना झाल्या आपल्या संपूर्ण खरं तर घटकांचा आपण आभार व्यक्त करणार आहोत एक करून आम्ही जरूर उल्लेख करू नाम उल्लेख करू त्यांनी लगेच आपण या जशी स्पर्धा
संपन्न होईल तसं आपण पाहुण्यांचा एका बाजूला आपण पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत आणि प्रास्ताविकेमध्ये आपण सर्वच घटकांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. 18 चेंडू आणि 36 इक्वेशन अजूनही आपल्याला पाहायला मिळते. ते एका चेंडू मागे 2 धावा, प्रत्येक एका चेंडू मागे 2 धावा असं इक्वेशन. अनुज, एकंदरीतच या स्पर्धेकडे तुझा अनुभव मागच्या 4 दिवस आणि रात्रीचा कसा राहिला, काय सांगता येईल एकंदरीत तुला? ॲज अ समालोचक म्हणून आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा करत असतो, परंतु रायगड आणि रायगडच्या भूमीमधील महाराजांचा वारसा असलेला पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्याचं हे क्रिकेट आपण गेल्या 4 दिवस आणि रात्रीमध्ये अनुभवतोय. नक्कीच विजय सर जर पाहिलं तर अगदी चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. अगदी शेतापासून ते या स्टेडियमवरचा प्रवास फार लढता दडता परंतु लाजवाब कामगिरी. कारण की सातत्याने आपण जेव्हा शेतात खेळत असतो, जेव्हा आपण पाहतो की खेळाडू खेळत असतात, परंतु तिथे खेळणं आणि इथे खेळणं फार फरक आहे. आणि एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम संपूर्ण या पोलादपूर तालुक्याने केलंय. आणि एक मोठी गोष्ट म्हणजे काय या स्पर्धेची, तर सातत्याने अखंड ऑल ओव्हर इंडियामधून सर्वजण आपण पाहतो कामधंद्यासाठी व्यवसायासाठी बाहेर गावी आहेत, तरी देखील हे 4 दिवस फक्त खेळण्यासाठी एकत्र येण्यासाठी आज एकत्रित आलेत. ते विशेष कौतुक संपूर्ण तालुक्याचं असोसिएशनचं देखील कौतुक केलं पाहिजे. व्यवसायासाठी नक्कीच प्रत्येकाचं कौतुक आपण गेल्या 4 दिवस आणि रात्रीमध्ये केलंय. थोडक्यात सांगायचं तर क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे संघाचं एकात्म्य, प्रत्येक सदस्याचं सहकार्य आणि सामूहिक प्रयत्न खरं तर यशाचा टप्पा ठरवत असतात. आणि अनुज, खरं तर आपण जेव्हा एखाद्या स्पर्धेसोबत जोडले जातो तेव्हा मात्र नक्कीच आपण थोडी चर्चा करू. तत्पूर्वी हा बॉल बैठक फटका इम्प्रोवाइज करायचं होतं, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न झाला, एबीडी ची आम्हाला आठवण करून देणार फटका, परंतु थोडं टायमिंग चुकलं. मिळणार 1 धाव, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 30. अनुज, प्रत्येक स्पर्धेचं एक मापदंड असतं, मग स्पर्धा कुठपर्यंत पोहोचली आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर 60 धावांचं टार्गेट सेट झालं, 30 धावा झालेल्या आहेत, 15 चेंडू 30 धावा, प्रति एका चेंडू मागे अजूनही 2 धावांची गरज आहे. म्हणजेच काय, मॅच बॅलन्स आहे, मॅच 50-50 आहे, मॅच समसमान आहे, मॅच डोलायमान अवस्थेमध्ये असतानाच इथे खंड पडलाय. फलंदाज क्रमांक 4 बॅट्समन आपण पाहताय तो काय मॅच बॅलन्स हा महत्वाचा शिल्लेदार ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आला तो बाद झालाय. आम्ही पियुष पवार यांना विनंती करू की आपण आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधा. राकेश गुरुजी, राकेशजी सावंत यांच्याकडनं आम्ही मेसेज देतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आपण पाहतो मयूर पिसेकर साहेबांचं नुकतंच आगमन झालं, ज्यांचं एक खासगी मैदान आपण पाहतोय, खासगी मालकाचं हे मैदान आहे. सातत्याने आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा या खेळ नगरीमध्ये होत असतात. आणि आज जर प्रामुख्याने पाहिलं ना तर संपूर्ण महाराष्ट्रभरात नव्हे तर संपूर्ण इंडियाभरात आपण जर पाहिलं तर एक छोटीशी जागा देण्यासाठी देखील भांडत असत, परंतु हे मैदान त्यांचं खासगी मालकाचं मैदान आहे. कौतुक करावं लागेल. एक प्लॅटफॉर्म, एक इतिहास आपण पाहतो आणि एक वारसा जपण्याचं काम त्यांनी जरूर केलेलं आहे. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय मयूर पिसेकर साहेब, त्यांचं नुकतंच आगमन झालं. ऑनस्क्रीन देखील आपण पाहू शकतात. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल तर पोलादपूर अर्थातच पिसेकर स्टेडियम म्हणून ज्या क्रीडांगणाचा आपण उल्लेख केला, ज्या स्टेडियमचा आपण उल्लेख केला, त्या क्रीडांगणाचे खरं तर मी म्हणेन मालक आपण असं म्हणूया. अर्थातच मयूरजी पिसेकर सरांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं आपण करू या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. पंचांचा इथे कॉल आलाय. इम्पॅक्ट प्लेअर इन ॲज अ बॅटा आपल्याला पाहायला मिळतील, जे मग अशा आमच्या समवेत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये होते. ते गेलेत मैदानाच्या आतमध्ये. पिंच हिटर पुढ्यात टाकला बॉल, ड्राईव्ह करायचं होतं, नाहीये कनेक्शन, येईल हा डॉट बॉल. थँक्यू सो मच. आपण वळतो खरं अर्थानं मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आपण पाहतो आगमन झालं, सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे मालक आपण पाहतो, टासिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे. जेव्हा जेव्हा आपण जर पाहिलं ना तर सातत्याने सामाजिक काम असेल, कुठलंही शैक्षणिक क्षेत्र असेल, खेळाडूंसाठी कुठल्याही प्रकारचं अडचणी असेल, परंतु सातत्याने प्रमुखाने आदरणाने ज्यांचं नाव घेतलं जातं ना आपण पाहतोय मयूरजी पिसेकर साहेब एक नामांकित उद्योगपती म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सन्मान्य त्यांचं यथोचित मान सन्मान आपण जरूर मुख्य व्यासपीठावरती करतो. VIP डाईस वरती मी विनंती करेन सह्याद्री ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष सन्मान्य चंद्रकांतजी मोरे साहेब, आपले शुभाचे सन्मान्य मयूरजी पिसेकर साहेबांचे यथोचित मान सन्मान करायचा विनंती असेल. चंद्रकांतजी मोरे साहेब आपण या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय या स्पर्धेचे आपण पाहतो खरं सातत्याने भरपूर मदत त्यांची देखील या स्पर्धेसाठी. जोरदार टाळ्या वाजवायचे. सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब
एक मोठी स्पर्धा जरूर त्यांच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो आणि खाजगी मालकाचं मैदान आपण पाहतोय जे स्वतः इथे उपस्थित झालेत. भरपूर बिझी शेड्यूल त्यांचं देखील असतो, परंतु आज खऱ्या अर्थानं या प्रेमा खातीर इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच आणि ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. थँक्यू. पुन्हा एकदा आपण मयूरजी पिसेकर सरांचा आपण पुन्हा एकदा आभार व्यक्त करूया, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान उपलब्ध करून दिलं. अनुज, एखादी स्पर्धा म्हटली की मग स्पर्धा कुठे भरवायची? मग पहिलं रिक्वायरमेंट असते ते म्हणजे मैदान एकदा बुक झालं की मग क्रिकेट सोबत, त्या स्पर्धेसोबत, त्या आयोजनासोबत एक गोष्टी मात्र आपल्याला खरं तर बुक करता येतात किंवा त्या फॅसिलिटेट करता येतात. परंतु सर्वात प्रथम रिक्वायरमेंट असते ती म्हणजे वर्तुळाकार, लंब वर्तुळाकार मैदान. आणि या स्टेडियमचं कौतुक आपण गेले कित्येक वर्ष करतोय. अनेक किशोर त्यांना सांग लाईव्ह चालू आहे, मग ते कंटिन्यू करते. अंपायरला सांग. हॅलो चेक. चला आपण इथे शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटची मॅच, शेवटचा फायनल मेगा फायनलचा सामना रंगत असताना मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न. पुन्हा एकदा आपण पाहता एका बाजूला आपण पाहता गोलंदाजी करणारी टीम आई जननी माता सरी, एका बाजूला बॅटिंग करणारा संघ टीम वीर ग्रुप उमरट. मॅच मध्ये अजूनही 11 चेंडू 30 असं इक्वेशन आहे. अनुज, कुठे पाहतोस या मॅच मध्ये 11 चेंडू 30 म्हणजे 2 षटक बराच सामना जर का आपण पाहिला तर मॅचची परिस्थिती अजूनही 50-50 बॅलन्स आणि मॅच डोलायमान अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस गॉफ केलाय, क्या बात है. ऑन साइडला फुटवर्कचा वापर केलाय. जैसे मोबाइल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क जरूरी है. ठोकलाय हा षटकार. हा फक्त षटकार नाहीये, या षटकारानं थोडंसं प्रेशर रिलीज झालंय. या षटकारानं चेंडूवर धावांचं अंतर 6 न कापलंय. या षटकारानं मनोवैज्ञानिक दबाव कमी झालाय आणि या षटकारानं खरं तर मी म्हणेन या षटकाराला आणि या खेळाडूला टाळ्यांचा प्रतिसाद सुद्धा मिळालाय. तो जिंकेल तो बनेल 2025 पर्व तिसऱ्याचा चॅम्पियन संघ. स्कूप केला बॉल, सुपला शॉट. पहा हा फटका गेला, लॉंग स्टॉप नॉन स्टॉप सुपला. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आणि खरं या फटक्याचं सौंदर्य आपण पाहूया. क्या बात है, क्या बात है. अगदी स्कूप पाहायला मिळतो, स्कूप ज्या प्रकारे आपण म्हणत होतो ना, आणि क्या बात आहे, अगदी लाजवाब नजाकत या आपण पाहतो फटक्यामध्ये पाहायला जरूर मिळाला. आता मॅच ऑन झाली आहे. आता खऱ्या अर्थाने एक चांगली मॅच पाहायला मिळते. एका बाजूला सरी तर दुसऱ्या बाजूला उमरट संघ पाहायला मिळतोय. कुठल्या गावामध्ये ही ट्रॉफी जाणार आहे, परंतु कोणी जिंकू दे हा सामना जरी कोणी जिंकला ना तरी यावेळेस फक्त लयलूट घेताना पूर्णपणे मान्यवरांचे, खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आणि संपूर्ण टेक्निकल टीमची मजा आहे, कारण की मॅच ऑन आहे. नक्कीच. आणि सामना कसा असायला हवा? जर का तुला मी विचारलं तुला सामना कसा अपेक्षित असतो तर उत्तर येईल मॅच हाय व्होल्टेज झाले पाहिजे आणि सामन्यामध्ये रंगत पाहिजे, तरच मॅच मध्ये मजा येते. यावेळेला मॅच मात्र नक्कीच चांगली रंगत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला पाहिजे. पंचाचा इशारा आलाय, लेग बाय धावा कशाही येऊ द्या, एक करून 6 मध्ये किमान 15 असं जरी इक्वेशन आलं ना तरी सुद्धा मॅच ऑन असणार आहे दोन्ही टीम साठी. नक्कीच. परंतु समोर देखील उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आहे. ओव्हर द हिट केलाय, त्या बाबतीत षटकार आलाय. आता मॅच मध्ये रंग चढत असताना सरड्यासारखी रंग बदलणारी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. तुला काहीसं आठवलं हॅरिस श्रॉफची ती गोलंदाजी, विराट कोहलीने लगावलेला तो षटकार आणि मैदानाच्या आतमध्ये भारतीय संघाने केलेलं कमबॅक. आणि 7 चेंडू 13 असं इक्वेशन आलंय. नक्कीच. सिद्धेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं. ओव्हर द हिट अमित दादा गाडगे यांच्या वतीने आणि नवनाथ दादा यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज, टोटल 1500 रुपयाचा कॅश प्राइज. व्हॉट अ मॅच आता ऑन झाली आहे. यावेळेस लाऊड अपील, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आता बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी, बोलत होते बात. आता कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. येणारे आता 6 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन आहे. आता प्रेक्षक देखील बसलेले होते ना ते आता उभे राहिलेत आणि उभे राहिलेले प्रेक्षक देखील अगदी आपल्या टाचांवरती उभे राहिलेत. आता नितेश सर असं आहे की येणारे 6 बॉल 13 धाब्यांची आवश्यकता आहे. नवनाथ दादा आता 4 अक्षरांची मेहनत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब,
3.5 अक्षराची किस्मत या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. परंतु ही मेहनत कोणाच्या बाजूने झुकेल नितेश सर? नाही, नक्कीच कोणाच्या बाजूने झुकेल दॅट इज अ बिग क्वेश्चन. यक्ष प्रश्न आहे. परंतु सध्या परिस्थिती म्हणते की गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे मोमेंटम आहे. त्यांना मात्र 1-2 चेंडू डॉट काढायचे आहेत, किमान 1 विकेट. आणि जर का ती 1 विकेट आली तर प्रेशर डेव्हलप होईल. किंबहुना आपण असं म्हणूया अनुज, जर का पहिल्या 2 चेंडूवर 1 षटकार जर का आला तर जयघोष होईल. तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा काय घडेल काय बिघडेल पाहूया आपण. 6 चेंडू आणि 13 धावा. फायनल कसे असावी SPL सीझन 3C तर अशी असावी. 6 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता. परंतु आता बॅटिंग करत असताना ना सर विश्वास ठेवावा लागेल. बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्रीधरला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर आहे. आता पूर्णपणे टीमला विश्वास ठेवावा लागेल त्यांच्या खांद्यावरती. असं म्हटलं जातं ना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते हैं? क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. परंतु तोच भरोसा दाखवावा लागेल सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना श्रीधर वरती. बॉल निघाला बॉल घेऊन आणि श्रीधर हा फलंदाज खर तर पहिल्यांदाच आपल्या असोसिएशनच्या SPL या सीझन 3 मध्ये तो खेळ करतोय. आता मात्र त्याला हिरो बनण्याची संधी आहे. मैदानामध्ये मॅच अजूनही दोन्ही टीम्स कडे ऑन आहे. परंतु आगीकूच करतो आणि मैदानामध्ये शिरकाव करतो. या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम आई जननी माता सरई 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 13 धावांची गरज. क्या बात आहे. बॉल निघाला. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. निर्णायक बॉल फुल टॉस बॉल. क्या बात आहे. बॉलला फेकून दिलाय की काय आणि कॅच ड्रॉप. ही कॅच ड्रॉप नाही तर मी तर म्हणेन ही माझ ड्रॉप आहे. आता पूर्णपणे वेळ काय देखील मी तर म्हणेन नतमस्तक होते या उमरा टीम समोर. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. आता काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आहे. काय म्हणाल सर गोड जिंकली मॅच? नक्कीच जुनी मॅच दोन्ही टीम्स कडे बॅलन्स आहे आपण असं म्हणूया. बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आणि त्यांचं बॉडी लँग्वेज आहे ना हे आत्मविश्वासानंच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. दिवसभरामध्ये काय मागच्या काही 3-4 दिवसामध्ये घेतलेली ही मेहनत आज मात्र त्याची फलश्रुती मिळणार. कोण बनणार चॅम्पियन सीझन 3 चा? उमरठ की सरई? वेट वॉच लोडेड. ओहो क्या बात है. इट्स ओव्हर द फील्ड हेड. अ magnificent stroke. This is biggie. This is mighty. मॅच मध्ये पुनरागमन करून खरं तर देणारा षटकार बॅट्समन आपण पाहताय. उमरठ सरी श्रीधरच्या बॅटमधनं पहिल्यांदाच केली एंट्री. रॉयल एंट्री. या बात आहे. आता 3 बॉल आणि 5 धाव्यांची आवश्यकता आहे. मित्रांनो प्रेक्षकांनो मॅच आवडली का? 3 बॉल आणि आता यस ओके. चुकीची दुरुस्ती. ती जी कॅच होती तिथे रन कुठल्या प्रकारचा आला नाही. चेंजेस होतील जरूर माफ करा. मॅच आता प्रेशराइज आहे. आता येणारे 3 बॉल आणि आता गरज असेल 7 धाव्यांची. मॅच मध्ये रोमांच वाढलाय. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला जरूर मिळतो. 3 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल तयार. लॉफ केलं ऑन साईडला क्लिक करण्याचा प्रयत्न. आता देखील संधी आहे परंतु आता देखील चौकार. व्हॉट अ मॅच. आता मॅच मध्ये सर नितीश सर आता आपण पाहतो येणारे 2 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. कशी असावी SPL सीझन 3 2025 ची फायनल. आता कोण बनेल मागचा सिकंदर? नितेश सर असं म्हटलं जातं ना हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेला मागचा सिकंदर? 2 बॉल 3 धाव्यांची गरज. नक्कीच एकदा समालोचकाने मला विचारलं होतं की नितीश दादा तुम्हाला मॅच कशी हवी आहे? जरूर आपण सांगूया. कातरवेली शरीरावर कुणीतरी मोरपीस फिरवावा आणि त्याचं अंगभर शहार यावे इतका चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. मॅच इज स्टिल ऑन. आणि जरी मॅच मध्ये 2 धावा जरी पडल्या ना तरी सुपर ओव्हर सुपर डुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. आता स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 1 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून जर 2 धावा बनल्या तर सुपर ओव्हर. 1 धाव जर बनली तर समोरचा सरळ संघ विजेता आणि जर 3 धावा बनल्या
तर उमरठ संघ विजेता. काटे की टक्कर असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर. 1 बॉल 3 धावांची गरज. अगदी आता प्रत्येक प्रेक्षकांवरती अगदी मॅच आता आपण पाहतोय धड 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 अशी चालू आहे. प्रेक्षक आता हळूहळू लाईनशीर पाहायला मिळतात. त्या बाद एकदा 2 टाळ्या. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. 2 आल्या तर सुपर ओव्हर. ओ फ्लिक केला बॉल. 1 तर मिळणार. दुसरीचा प्रयत्न. अनुज काय पाहतोस? या चेंडूवर झालेली चूक 2 तर मिळाल्या आणि तिसरी धाव कंप्लीट. चॅम्पियन टीम कभी कहते जीत उन्हीं के मिलते जिनके खरं तर ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी कलंबे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जो आता खरं तर सामना जिंकलाय, स्पर्धा जिंकलाय आणि बनलाय टीम उमरठ एसपीएल सीझन 3 चा चॅम्पियन संघ. मेनी मेनी हार्डी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. व्हेरी हार्ड लक टीम. व्हेरी हार्ड लक टीम. सरी प्रयत्न फार छान झाला, परंतु काही हरकत नाही. द्वितीय क्रमांकावर मात्र नक्कीच समाधान मानावं लागतं. आपण पाहताय टीम सरई विनोद शिर्के, काही हरकत नाही, परंतु फाईट तुम्ही चांगली दिली. अगदी आपण पाहताय दोन्ही संघांमध्ये जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळाला. अगदी इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच आपण जर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये सातत्याने किंग म्हणून ओळखले जाणारे बऱ्याच व्यक्तिमत्व, परंतु किंग मेकर